तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तपोवन वृक्ष छाटणी वादावर नेमकं राज ठाकरे काय म्हणाले पाहूयात। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा भाजपनं करू नये। उद्योगपतींच्या फायद्यासाठी संधी साधूपणा नको। सरकार उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करतंय। उगाच संघर्ष वाढवू नका। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। काय झालं आपल्या आरे कॉलनीत सांगा ना तुम्ही। जगामधील एकमेव असं शहरात असलेलं जंगल आहे ते, त्या मुंबई शहराचं फुफ्फुस आहे। त्या फुफ्फुसावर घाला घालणार आहे सरकार। आता त्या तपोवनामध्ये मी नाशिकचा संपर्क 12-15 वर्ष होतो, मला कल्पना आहे ना। बरं, नाशिकमध्ये अशी पड जागा खूप आहे, बांधा ना तिकडं। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मोठी बातमी नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनात आज पुन्हा एकदा आंदोलन केलं जाणार आहे। साधुग्राममधील झाडं वाचवण्यासाठी हिंदू महासभा मैदानात उतरली आहे। एकही झाड तोडू देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय। तर ठाकरे गटही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। काल राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे या वृक्षतोडी विरोधात आंदोलनात उतरले होते आणि आता त्यानंतर आज ठाकरे गटही या आंदोलनात सहभागी होणार आहे। तपोवनात आज पुन्हा एकदा आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये हिंदू महासभा त्याचबरोबर ठाकरे गटाचाही समावेश असेल। तर नाशिकच्या तपोवनात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 1800 झाडं तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। सरकारी जमिनी विकून दाबून सुद्धा ह्या राजकारणी लोकांचं पोटच भरत नाहीये। म्हणून आता साधू संतांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर सुद्धा यांची उपक्रम दृष्टी पडलेली आहे। हिंदू महासभा हे होऊ देणार नाही। आज दुपारी 1 वाजता तपोवन येथील झाडांना दोरा बांधायचं, झाडांच्या रक्षणाची हमी द्यायची आणि झाडांचं पोषण करण्याचं काम हिंदू महासभेच्या नाशिक शाखेच्या वतीनं होत आहे। ज्या राजकारण्यांनी केवळ फक्त विचका केला, नाशिककरांना फक्त आश्वासन दिलं, त्यांच्यासमोर हिंदू महासभा या महानगरपालिकेच्या दृष्टीनं का होईना एक पर्याय